चला तर आज गेलो होतो गावाला आणि आत्ताच आलेलं आहे तर अर्धा तासच झालं येऊन आणि चहा ती पिलो. म्हणलं चला आता पटकन कामावरून घ्यावं लागेल कारण की मंदिराकडे पण जावं लागतं आरतीला. चहाची भांडे असं खायचे होते काही जेवणाचे भोसनचे. तर आज आम्ही तिकडे गावाला गेलो होतो तर आमचा आजचा व्हिडिओ उद्या तुम्ही 9 वाजता ठीक बघा कारण की उद्या तो व्हिडिओ टाकणार आहे आम्ही. पोरं पण गेले आता मंदिराकडं आणि म्हणलं आता पोरं तोरलं तिकडे मम्मीकडे गेलेले तोरलं पटपट काम आवरून घ्यावा कारण की आज गुरुवार आहे आणि पप्पाला पण उपवास आहे. तर वरण चपात्या ते बनवायचे मला. बघा कारण की आज आम्ही गावाला गेलो होतो आणि तिकडून यायला पण टाइम झाला आणि तसंच देवीच्या दर्शनाला पण गेलो तर उशीरच झाला यायला 6 वाजून गेलेत घरी येऊस तर. आणि आता सध्या म्हणजे रस्त्याला पण इतकी ट्रॉफिक आहे ना गाडीची मोठ्या गाड्या भरपूरच आहे किंवा तिकडून समृद्धी हायवे रोड बंद झालेला आहे वाटतं त्याच्यामुळं. आणि आता भांडी घासून घ्यायची मी आणि स्वयंपाकाला लागते कारण तुम्हाला माहितच आहे की आता मी एकटीच आहे काम आवरायला त्याच्यामुळे मग थोडासा टाइमच लागतो. तर चला आता घेते पटपट आवरून. अरे मांजर कोणाची? मांजर कलर बांधतीस कसा आहे? मांजर आपले नाही कलर भुरका कलर काय तिचा. सकाळी दुपारी भाऊन दिली जेवण की नसली भांडे राहिले कपड्याच्या घड्या पण घालायचं राहिले उशीर झाला आपल्याला यायला आज. खरंय बाई. तर बघा आज गुरुवार आहे त्याच्यामुळे मग मस्त तिखट फोडणीचं वरण करायचंय आणि चपात्या बनवायच्या. तर आता लागलेली चपात्या करायला. नवरात्र लावून 4 दिवस झालेले रात 4थी माळ आहे तर म्हणजे कामाची इतकी धावपळ राहते किंवा गडबड राहते तर त्या गडबडीमध्ये नवरात्र घट बसून 4 दिवस पण झाले तरी पण असं वाटू राहिलं की घट कालच बसलेले. बघा ना किती फास्ट दिवस जाते आणि तईला जाऊन पण 4 दिवस झाले आज. तर कालचा ब्लॉग बघितलाच तुम्ही तईचा आणि छान छान कमेंट केलेलं आहे सगळ्या ताईंनी दादांनी तर एकदम भारी वाटलं. तर बघा एका ताईने कमेंट केली ती आम्हाला की मागच्या व्हिडिओला का म्हणजे ते विचारत होत्या की ताई म्हणजे थंबनेल कसं जोडायचं व्हिडिओला किंवा थंबनेल कसं बनवायचं तर असं विचारत होत्या. आणि आम्ही विचारलं शंभूच्या पप्पाला की ते ताईंच्या कमेंटला उत्तर द्यावंच लागल की ते म्हणाले कमेंटला म्हणजे कमेंट मध्ये नाही सांगता येणार आपल्याला की थंबनेल कसं जोडायचं. तर ताई आम्ही तुम्हाला एकच सांगितलं की तुम्हाला जरा ते माहित कळवायचं असेल ना तर तुम्ही युट्यूबला जा आणि युट्यूबला सर्च करा की थंबनेल कसं जोडायचं किंवा थंबनेल कसं बनवायचं. तर युट्यूब पण जरा सर्च केलं ना लगेच युट्यूब दाखवतं. तर युट्यूब मध्ये म्हणजे बघितलं ना तर थंबनेल कसं जोडायचं त्याची व्हिडिओ येतात तर तुम्ही नक्की बघा. आम्ही पण युट्यूबचं माहिती किंवा युट्यूब कसं चॅनल चालायचं तर ते युट्यूब मधूनच शिकलो तो आमचे शंभूचे पप्पा आणि 1 नंबर तर चॅनल ओपन केलेलं आहे शंभूच्या पप्पांनी. तर बघा शंभूच्या पप्पांनी सुरुवात करून दिली युट्यूबची आणि त्यांच्या मागास म्हणजे दम्माने सुरुवात केलेली तईन आणि मी तर व्हिडिओ बनायची.
जे कंटिन्यू पहिल्यापासून व्हिडिओ पाहत असेल ना त्यांना तर माहितच आहे की आमच्या चॅनलची सुरुवात कोणी केलेली आहे आणि कुठून झालेली आहे. तर बघा आता आम्हाला सगळे ताई दादा सपोर्ट इतके करतात कारण की आमचं युट्यूब चॅनल पण थोड्या दिवसात मोठं होणारच आहे. आता आपल्या म्हणजे भरपूर ताई दादांनी आम्हाला इतका सपोर्ट केला, मस्त छान छान कमेंट करतात किंवा आपले व्हिडिओ बघतात. आम्हाला पण एकदम भारी वाटत. काय दुखत कस काय काय म्हणती दाढ दुखती दाढ दुख राहिली दोन्ही साईडला गालाचे दुख राहिले. गालफुगी होती काही म्हणून घालपुगी कस काय ना आता आज देवीचे पाय पण पडून आलो. आता काय माहिती काय कबूल दुख राहिलं. अंधार पडणार अंधार पडणार. पाण्यात किती दिवस माळाला आणि आज उशिरा झाला विसायला खाला. टाइमच झाला ना आज. हा ना यायला टाइम झाला आपल्याला तिकडून. हा ना गरमटच लई लय गरमटे उन्हा लय पडू राहिलो. लय आज भोले थकल्यास भाऊ का भाऊ आज लय थकल्यास म्हणलं. हा ना मग सगळं कामाचं लोट तुमच्यावरच आला ना आजचा. भाजी काय बनवायची आज? आज वरण. वरण करत आहे. फोडणीचं वरण. लयच रस्त आहो त्यांना घ्या म्हणले ते तिथं ठुले ते हा म्हणे काय झालं काल या पातळी भरून दिल ते भाऊ. ये नाही तिथे लावते सांग तर बघा आता पटापट स्वयंपाक उरकून घेते आणि जायचे मला मंदिराकडं. तर अजून चपात्यात चालू आहे, अजून वरण करायचं, शब्दाला करायचा. तर मम्मीला पण 9 दिवसाचं नवरात्र राहतं आणि मंदिराकडे पण असं रोज वाटतं की तिथं पण मस्त असं ब्लॉग बनावा कारण की इतकी मजा येते तिथं. टिपऱ्या होत्या, बाया नाचत्या मस्त. तर इतकं भारी मजा एन्जॉय. तर तो पण व्हिडिओ बनायचाच आहे. तर काल म्हणले पण काल पण पोरांमुळं राहूनच गेला. तर आज करायचा होता तर आज पण उशीर झाला. चला आता या दिवशी बनवीन मी तो पण व्हिडिओ. आणि आज आम्ही कोणत्या गावाला गेलतो ते व्हिडिओ तुम्ही नक्की उद्या बघा.